सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करण्याचे आदेश देण्यात आलेत। यानुसार आता राज्यातील मराठा समाज हा कुणबी म्हणजेच आता ओबीसीतून त्या समाजाला आरक्षण मिळणार आहे। एक आंदोलन शांत होतंय तोवर आता राज्यामध्ये दुसरं आंदोलन पेट घेण्याच्या मार्गावर आहे, कारण की राज्यातील बंजारा समाज आता हैदराबाद गॅजेट आम्हालाही लागू करा, हैदराबाद गॅजेटनुसार राज्यातील बंजारा समाज हा एसटी प्रवर्गात येतो, त्यामुळे बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी धरून जोर धरताना आपल्याला दिसते। या अनुषंगाने राज्यामध्ये त्यांच्या बैठकाही सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर मग राज्यामध्ये बंजारा समाज यांचे आमदार किती आहेत, या समाजाचं विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व किती आहे आणि या सगळ्या गोष्टीवर महाराष्ट्राच्या राजकारणात या समाजाचा कितीपत प्रभाव आहे, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदीपासून स्वागत करतो। प्रथम आपण पाहूया की बंजारा समाजातील पहिले निवडून येणारे आमदार कोण आहेत। ते आहेत आमदार इंद्रनील नाईक। आता नाईक हे नाव घेतल्यावर आपल्या लगेच लक्षात येतं की नाईक घराणं म्हणजे महाराष्ट्राला या घराण्यानं एक नव्हे तर तब्बल 2 मुख्यमंत्री दिले। एक वसंतराव नाईक जे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ म्हणजे 11 वर्ष मुख्यमंत्री राहिले होते, ज्यांना हरित क्रांतीचं जनक देखील म्हटलं जातं, असे वसंतराव नाईक याच घराण्यातले। यासोबतच दुसरे मुख्यमंत्री ते म्हणजे सुधाकरराव नाईक। हे दोन्ही नाईक घराणं आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद हा मतदारसंघ 1952 पासून या मतदारसंघावर नाईक घराण्यांचंच वर्चस्व राहिलेलं आहे आणि याच राजकीय वारशातून आमदार इंद्रनील नाईक यांनी आपल्या राजकारणामध्ये पाऊल ठेवलं। ते 2019 मध्ये पहिल्यांदा पुसद या विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले आणि आमदार झाले। त्यानंतर त्यांनी 2024 ला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवत दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत आणि आता राज्य सरकारमध्ये ते राज्यमंत्री म्हणून देखील काम पाहत आहेत। आता यानंतर दुसरे बंजारा समाजाचे आमदार आहेत, ते आहेत आमदार संजय राठोड। आमदार संजय राठोड यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात अवघे कमी वयातच सुरुवात केली। 21व्या वर्षी त्यांनी शिवशक्ती संघटनेच्या माध्यमातून राजकारणामध्ये प्रवेश केला आणि पुढे लगेचच शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि वयाच्या 27व्या वर्षी त्यांनी यवतमाळ जिल्ह्याचं शिवसेना जिल्हा प्रमुख पदही मिळवलं आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेत काम केल्यानंतर 2004 ला त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि पहिल्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले आणि इथूनच शिवसेनेतून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला। तर पुढे 2009 ला ते दुसऱ्यांदा आमदार झाले, तर 2014 आणि त्यानंतर 2019 ला देखील निवडून आल्यानंतर ते राज्याच्या आघाडी सरकारमध्ये मंत्री होते। पुढे 2021 मध्ये जेव्हा त्यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले तेव्हा त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला। अशा वेळी त्यांचा जेव्हा राजीनामा घेण्यात आला तेव्हा बंजारा समाज मोठ्या प्रमाणात सरकारवर नाराज देखील होता। यासोबतच 2022 मध्ये जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली तेव्हा आमदार संजय राठोड यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली आणि तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून 2024 ची निवडणूक लढवत विजय देखील मिळवला। यासोबतच संजय राठोड हे 2004 ते 2024 असे गेली 5 टर्म आमदार आहेत। बंजारा समाजातील राज्यातील एक महत्त्वाचे नेते म्हणून संजय राठोड यांच्याकडे पाहिलं जातं। आता यानंतर बंजारा समाजातून निवडून येणारे तिसरे आमदार आहेत, ते आहेत आमदार तुषार राठोड। आमदार तुषार राठोड हे नांदेड जिल्ह्यातील मुखेड या मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत। आमदार तुषार राठोड यांचे वडील हे 2014 ला भाजपमधून आमदार झाले होते। तेव्हा 2014 ला त्यांचं हृदयविकारानं निधन झालं आणि त्यांच्या जागेवर मग त्यांचा मुलगा तुषार राठोड यांना भाजपनं संधी दिली आणि तुषार राठोड या मतदारसंघातून 2014 ला प्रथम आमदार झाले। त्यानंतर 2019 आणि 2024 ला देखील त्यांनी भाजपकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय मिळवला। आपण जर बंजारा समाजाचा राजकीय प्रवास पाहिला तर 2024 च्या विधानसभा निवडणुकामध्ये या समाजाचे 3 आमदार निवडून आले आहेत। पण याचबरोबर आणखी एक मोठं पाऊल भाजपनं या समाजाबद्दल उचललं, ते म्हणजे या समाजाचे धर्मगुरू असणारे पहुरादेवी संस्थानचे असणारे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपनं विधान परिषदेवर संधी दिली आणि विधान परिषद आमदार म्हणून त्यांची नियुक्ती केली। आता बाबूसिंग महाराज हे फक्त एक राजकीय चेहरा नाहीत, तर ते बंजारा समाजाचे श्रद्धेचे, आस्थेचे आणि त्यांच्या धार्मिक केंद्राचे प्रतिनिधी आहेत। वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी हे संस्थान बंजारा समाजासाठी
काशी मानलं जातं. समाजाच्या परंपरेचा, संस्कृती आणि अध्यात्माशी जोडलेलं हे केंद्र अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणूनच या संस्थांचं महत्त्व ओळखत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संस्थांमध्ये बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटन केलं आणि एकंदरीतच बंजारा समाजाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयत्न देखील केले. यामुळे धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या हे स्थान अत्यंत महत्त्वाचं झालं. म्हणूनच भाजपनं या गोष्टीचा विचार केला आणि येथील महंत असणारे, या समाजाचे धर्मगुरू मानले असणारे बाबूसिंग महाराज यांना विधान परिषदेत घेत भाजपनं संपूर्ण राज्यातील बंजारा समाज निवडणुकीपूर्वीच आपल्या बाजूने वळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. मग अशातच त्यांनी बाबूसिंग महाराज यांना विधान परिषदेवर संधी म्हणून आमदार देखील केलं. मग अशा वेळी या समाजाला एवढ्या प्रमाणात आपल्या बाजूने खेचताना भाजपनं केलेले प्रयत्न पाहता आता जेव्हा राज्यामध्ये हा समाज एसटीतून आरक्षण देण्याची मागणी करत आहे, मग अशा वेळी या समाजाला भाजप हा निर्णय घेईल का, याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.